हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजीमधील 4th चॅप्टर, ज्याचं नाव आहे किंगडम ॲनिमलिया. पहिले 3 चॅप्टर आपले कंप्लीट झाले. त्याचबरोबर ह्या टॉपिकमधील पहिले पॉईंटही आपण कव्हर केले आहेत. तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील, तिथे जाऊन तुम्ही ते पहा. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये तुमच्या शंका विचारा. बघा, लास्ट लेक्चरला आपण क्लास रेप्टाइलिया हा पॉईंट कव्हर केला होता. बघा, आपण बघतोय सुपर क्लास टेट्रापॉडा म्हणजे बिअरिंग 4 लिम्स प्रेझेंट असणारे ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण रेप्टाइलिया, ॲम्फिबिया हे 2 पॉईंट कव्हर केलेत. यामध्ये आपण बघणार आहोत क्लास एव्ज. ओके, एव्ज ह्या पॉईंटला आपण कव्हर करूया. आपण बघूया आता आपण क्लास एव्ज. एव्ज म्हणजे काय? बर्ड्स. ओके, ह्या ग्रुपमध्ये, ह्या क्लासमध्ये जे काय ऑर्गॅनिझम म्हणजे कोणते ऑर्गॅनिझम आहेत, तर बर्ड्स आहेत. बघा, सगळे बर्ड्स आहेत. आता बर्ड्स कोणते कोणते हे काय तुम्हाला सांगावं लागणार नाहीत. म्हणजे पिगॉन बघा, कबूतर जे आहेत, पॅरट, पोपट आहेत, क्रो, कावळा, वल्चर अशासारखे प्राणी हे येणार आहेत. हे कसे आहेत? सगळे फ्लाइंगवाले, म्हणजे ज्यांना पंख असतात, हवेत उडत असतात असे पक्षी. ओके, काही विदाऊट विंग्स असणारे बर्ड्स आहेत, फ्लाइटलेस म्हणजे जे हवेत उडत नाहीत अशा प्रकारचे बर्ड्स आहेत. लॅमार्किझममध्ये आपण तुम्ही पाहिले इथं 10वीमध्ये कशा प्रकारे अशा बर्ड्समध्ये प्रॉब्लेम आले, म्हणजे त्यांचे विंग्स हे काय झालेत, डिसअपिअर झालेले आहेत. बघा, काही फ्लाइटलेस बर्ड्स हे आपल्याकडे आहेत. त्यामध्ये आहे तो ऑस्ट्रिच, शाहमृगासारखे जे पक्षी आहेत. किवी आहे तो, हे किवी पण काय होतं तर फ्लाइटलेस आहेत. त्यांचे विंग्स हे डिसअपिअर झालेले आहेत. ऑस्ट्रिच सारखे जे काय बर्ड्स आहेत त्यांच्यामधले लेग मॉडिफाईड झालेले आपल्याला दिसून येतात. ते पळण्यासाठी चपळ असतात, म्हणजे ते रन करू शकतात फास्टमध्ये. ओके, हे आहेत ते बर्ड्स म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल जास्त सांगावं लागतील असं मला वाटत नाही, कारण बर्ड्स हे कॉमन आहेत, सगळ्यांना माहीत असतात. फक्त आपल्याला डिफरंट काय बघायचं आहे की फ्लाईटवाले म्हणजे हवेत उडणारे पक्षी आणि हवेत उडू न शकणारे पक्षी. त्यामध्ये ऑस्ट्रिच आहेत, पेंग्विन आहे, आपला चांगलं उदाहरण आहे किवी. हे पक्षी आहेत ते हवेत उडू शकत नाहीत. आणि फ्लाईटवाले म्हणजे जे काय स्पॅरो आहे, पॅरट, पेंग्विन, वल्चर ह्यासारखे जे काय पक्षी आहेत ते फ्लाईटवाले म्हणजे हवेत ते उडू शकणारे पक्षी आहेत. ओके, बर्ड्स. आता ह्या बर्डचे कॅरेक्टर्स बघू आपण काय काय. बघा, आता ह्यांच्यामध्ये आपल्याला एक मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय बघता येते, तर विंग्स, 4 लिम्स. आता ह्यांच्यामध्ये लिम्स प्रेझेंट आहेत, म्हणजे ह्यांच्यात काय तर 4 लिम्स आहेत. म्हणजे 4 आपण लिम्स बघतोय. 4 लिम म्हणजे काय? पुढचे हात, म्हणजे त्याला हात म्हणतोय आपण. यांचे हात कशात मॉडिफाय झाले, तर विंग्समध्ये. बघा, 4 लिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. ओके, विंग्समध्ये त्यांचे 4 लिम्स मॉडिफाईड झालेले असतात. आणि त्यांच्यामध्ये जे काय हाइंड लिम्स असणार आहेत, म्हणजे हाइंड लिम्स म्हणजे काय? लेग, हे हाइंड लिम्स झाले. ओके, हाइंड लिम्स म्हणतो आपण त्याला. हे हाइंड लिम्स कशासाठी, तर रनिंगसाठी, वॉकिंगसाठी ते यूज करत असतात. बघा, काही ॲक्वॅटिक बर्ड्स पण आपल्याकडे आहेत. बघा, ॲक्वॅटिक बर्ड्समध्ये काय, तर इथे एक वेब्स तयार झालेले असतात. बघा, ते फॉर द स्विमिंग, म्हणजे डकमध्ये जे काय तुम्हाला लेग्समध्ये ते 2 डिजिटच्या बोटांच्या मध्ये अशा प्रकारचे वेब्स तयार झालेले असतात. दीज आर युजफुल फॉर द स्विमिंग. अशा प्रकारे त्यांच्यात ते आपल्याला मॉडिफिकेशन झालेलं दिसणार. आणि मोस्टली बघा, बर्डची बॉडी कशी असते, तर स्ट्रीमलाईन म्हणतो आपण त्याला. स्ट्रीमलाईन म्हणजे बोट शेपड म्हणतो आपण, विमानासारखी म्हणू आपण. आता आपण फिशमध्ये बोट शेपड म्हणलं होतं, आता बर्ड्समध्ये विमानासारखी बॉडी म्हणून स्ट्रीमलाईन. अशा प्रकारे स्ट्रेट बॉडी त्यांची दिसते. ओके, इथं असे काहीतरी विंग्स असणार, जसं विमानामध्ये असतात तसं. ओके, आणि हे अशा प्रकारे तो बर्ड तयार झालेला असतो. म्हणजे बघा, हे का बरं आहे, तर एअर रेझिस्टंट रोखण्यासाठी, म्हणजे जे हवेत उडत असताना त्यांच्यापासून एअरचा रेझिस्टंट कमी करण्यासाठी अशा प्रकारे स्ट्रीमलाईन बॉडी त्यांची तयार झालेली असते. लक्षात आलं? बर्ड्समध्ये विमानाचं एक्झाम्पल घ्या, विमानासारखी त्यांची बॉडी आहे. आणि आपण फिशेसमध्ये काय, बोट शेपड म्हणलं होतं आपण. ओके, हे आपण पण शब्द तिथं काय लक्षात टाकायचा तुम्हाला, स्ट्रीमलाईन. ओके, स्ट्रीमलाईन म्हणजे काय, तर अशा प्रकारचे प्लेन बॉडी, म्हणजे प्लेन सारखी बॉडी त्यांची आहे. आणि स्ट्रीमला अशा बॉडी दिसणार आहे फॉर द रेझिस्टन्स ऑफ एअरचा रेझिस्टन्स तिथं करण्यासाठी. नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय बसतात आपल्याला, हिमोथर्मिक. ओके, हिमोथर्मिक. आतापर्यंत आपण जे बघत होते ते पिक्युलोथर्मिक होते. पिक्युलोथर्मिक म्हणजे काय, दे चेंज देअर बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट, म्हणजे ते बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करू शकत नव्हते. अशा प्रकारचे ॲनिमल्स त्यामध्ये होते. पण ह्यामध्ये हिमोथर्मिक अशा प्रकारचे ॲनिमल्स किंवा बर्ड्स आपल्याला दिसणार आहेत. हिमोथर्मिक म्हणजे काय, देअर बॉडी टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे आपल्यासारखंच त्यांच्यामध्ये पण बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट हे ठेवलेलं असतं. म्हणजे त्यांच्यातील जे काय बॉडीचं टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट काहीतरी डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे ते बॉडी टेम्परेचर एन्व्हायरमेंटवरून ते चेंजेस होत नसतात. ओके,
नेक्स्ट कॅरेक्टर बघा एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत, पण इट इन द फॉर्म ऑफ द फिदर्स. ओके सॉरी, फिदर जे काय पंख आहेत ते काय तर एक्झोस्केलेटन त्याचं असते. आपण जे काय बर्ड्समधले फिदर्स बघतोय ते काय एक डेड मटेरियल पासून किंवा त्याला एक्झोस्केलेटन म्हणतोय फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम विंड्स असेल, वॉटर असेल, अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरपासून वाचण्यासाठी एक्झोस्केलेटन हे त्यांच्यापासून प्रेझेंट आहे. आणि त्यांच्या लेग्सवरती ओके हँड लिम्सवरती स्केल्स प्रेझेंट असलेले दिसतात आपल्याला. ओके स्केल्स हेनमध्ये कोंबडीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्यांचे रफ दिसतात आपल्याला हे लेग्स. त्याच्यावरती काय तर एक स्केल्स असतात. ओके त्यांच्या हाइंड लिम्सवरती आपल्याला स्केल्स आपल्याला बघायला भेटणार आहे. स्केल्स आर प्रेझेंट ऑन हाइंड लिम्स. ओके बघा नेक्स्ट बघू आपण त्यांच्यातले कॅरेक्टर काय काय आहेत. आता बॉडीचं डिफरन्शिएशन म्हणजे बॉडी कोणत्या पार्टमध्ये आपण किती पार्टमध्ये आपण डिवाइड करतोय बघा. त्यांच्यामध्ये काय काय बॉडी डिफरन्शिएट केले इंटू हेड एक असणार आहे त्यांच्यात, त्यानंतर नेक आपल्याला दिसते, नेक आहे, त्यानंतर बॉडीचा पार्ट म्हणजे ट्रंक म्हणतोय आणि टेल म्हणतोय. ओके अशा 4 पार्टमध्ये आपण त्यांची बॉडी डिफरन्शिएट करतोय. बघा लक्षात येते का, हेड, नेक, ट्रंक अँड टेल ह्या 4 पार्टमध्ये त्यांची बॉडी आपण डिफरन्शिएट करतोय. त्यांची स्किन बघा. आता स्किन कशी आहे, ड्राय असते. आपल्याला ह्या बर्ड्समध्ये स्किन ड्राय दिसते, त्यांना स्वेट येत नसते. हा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. पक्ष्यांना कधी घाम येत नाही, हे कॅरेक्टर माहीत पाहिजे तुम्हाला. त्याचबरोबर नॉन ग्लँड्युलर आहेत. ओके एक्सेप्ट एक ऑइल ग्लँड म्हणजे एक ऑइल ग्लँड फक्त त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये प्रेझेंट आहे बेस ऑफ द टेलच्या तिथं हे काय ऑइल ग्लँड प्रेझेंट असते. ते काय करत असते तर त्या बर्डच्या फिदर्सला नरिशिंग करण्यासाठी, ते शायनी दिसण्यासाठी, चमकण्यासाठी, वॉटर रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये क्रिएट होण्यासाठी अशा प्रकारचं ऑइल त्यांच्यातून सिक्रेट केलं जातं. त्या ऑइलला त्या ग्लँडला काय म्हणतो आपण युरिनोफॅरेंजियल युरिनोफॅजियल ग्लँड. ओके युरिनोफॅजियल ग्लँड अशा प्रकारची ग्लँड्स इथं प्रेझेंट असते ॲट द बेस ऑफ टेल. ओके ऑइल ग्लँड ही फक्त एकच ग्लँड त्यांच्या इपिडर्मल लेअरमध्ये म्हणजे स्किनमध्ये प्रेझेंट असते. दिस ग्लँड इज हेल्पफुल फॉर द नरिशिंग द फिदर्स अँड क्रिएटिंग द ऑइली लेअर ऑन देअर फिदर्स. ओके बघा नेक्स्ट कॅरेक्टर बघा. त्याच्यामध्ये बोन्स आर हॅलो म्हणजे बोन्स त्यांचं एंडोस्केलेटन आहे आणि एंडोस्केलेटनमध्ये बोन्सपासून त्यांच्या स्केलेटन सिस्टीम तयार झाली आणि बोन्स कसे आहेत, हॅलो आहेत, पोकळ बोन्स आहेत. का बरं असेल त्याचे, फॉर द वेट लॉस, फॉर रिड्यूस द वेट. ओके वेट रिड्यूस करण्यासाठी बोन्स त्यांचे हॅलोज आहेत. ओके हॅलो म्हणजे काय, पोकळ आहेत. ओके पोकळ असे त्यांचे बोन्स आहेत. बघा नेक्स्ट कॅरेक्टर जॉज म्हणजे त्यामध्ये जॉज आहेत. ओके ग्नॅथोस्टोमॅटा यामध्ये आपण बघतोय, पण हे कसे आहेत, मॉडिफाईड झाले. जॉ आर मॉडिफाईड इंटू बीक म्हणजे बीक त्यांच्यात तयार झाले. अप्पर जॉ, लोअर जॉ अशा प्रकारचे जॉ मॉडिफाईड होऊन त्यांच्यात काय झाले, बीक ही तयार झालेली असते. आणि हे नेक्स्ट कॅरेक्टर बघा क्रॉप अँड गिझार्ड म्हणजे हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये क्रॉप म्हणजे काय आपण स्टमक म्हणू शकतो त्याला, स्टमक फॉर स्टोरेजिंग फूड. ग्रिझार्ड इज द ग्राइंडर ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट्स हेल्प्स टू द ग्राइंडिंग द फूड म्हणजे फूड मटेरियलला बारीक करण्यासाठी हा एक ऑर्गन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, तो प्रेझेंट असतो बर्ड्समध्ये. ओके क्रॉप अँड गिझार्ड इज द प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बघा ह्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आपल्याला ह्यांच्यात क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लडचा कलर रेड आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द आरबीसी आहे त्यांच्यामध्ये. आरबीसीचा शेप कसा आहे, बायकॉन्व्हेक्स आहे. बायकॉन्व्हेक्स आपल्याला आरबीचा शेप दिसतोय. बायकॉन्व्हेक्स हा शेप आरबीसीचा आहे. त्याचबरोबर त्यांचा हार्ट कसा आहे, परफेक्टली 4 चेंबर्ड. लक्षात येते परफेक्टली 4 चेंबर्ड म्हणजे त्यात काय काय असणार आहे तर 2 ऑरिकल्स असणार आहे आणि 2 वेंट्रिकल. अशा प्रकारे 4 चेंबर्ड हार्ट त्यांच्यामध्ये दिसते. आतापर्यंत आपण जे काय पाहिले म्हणजे रेप्टाईलपर्यंत 3 चेंबर्ड होते किंवा इनकम्प्लीट 4 चेंबर होते. आता बर्ड्समध्ये म्हणजे एव्समध्ये आहेत कसे आपल्याला हार्ट हे परफेक्टली 4 चेंबर्ड हे हार्ट दिसणार आहे आपल्यामध्ये. म्हणजे मॅमल्समध्ये पण परफेक्टली 4 चेंबर्ड आपल्याला हार्ट हे दिसत असते. बघा अजून ह्यांच्यात काय तर सर्क्युलेशन कसं आहे, डबल सर्क्युलेशन म्हणतो आपण. डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड हे डिफरंट ब्लड वेसलमधून ट्रान्सपोर्ट होत असते. अशा प्रकारच्या सर्क्युलेशनला म्हणतो आपण डबल सर्क्युलेशन. आलं का लक्षात, म्हणजे यांच्यातून ऑक्सिजनेटेड आर्टरीज, व्हेन्स अशा प्रकारे आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड सर्क्युलेशन हे यांच्यामधून वेगवेगळं सर्क्युलेट होताना दिसणार आहे. ह्याला म्हणतो आपण डबल सर्क्युलेशन पॉईंट कळाला. त्यानंतर बघा रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशनसाठी काय तर लंग्स आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे ते नोस्ट्रिल त्यांच्यात प्रेझेंट असणार. त्याचबरोबर आपल्याला त्यांच्यात काय दिसणार आहे,
एअर सॅक आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. ओके, लंग्स आहेत, एअर सॅक आहे. एक एअर सॅकचा उपयोग कशासाठी होतो? बियॉन्सी ठेवण्यासाठी होते. बॉडीला ते मेंटेन करू शकतात एका जागेला. हवेमध्ये तुम्ही वरता पक्षी फ्लाईंग करत असताना बघितलं असेल ते बियॉन्स असते, स्थिर ते राहू शकते. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज द ब्रेन, म्हणजे नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड हा पार्ट आहे. ब्रेन इज द एनलार्ज. ओके, म्हणजे बघा आपण इव्हॉल्युशन पण आपल्याला इथं समजून येऊ शकतं. म्हणजे आपण जे काय आत्तापर्यंत ॲनिमल्स ऑर्गॅनिझम बघत आलो आहे त्यामध्ये ब्रेन कसा होता? वीकड होता किंवा अनडेव्हलप्ड होता, अशा प्रकारे बघत होतं. पण आपण जसं पुढे येतोय, ओके, जसं पुढे येतोय वर्टिब्रेटमध्ये, ॲम्फिबियनपासून रेप्टाईल पाहिले, रेप्टाईलपासून एव्स पाहिले, त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? एनलार्ज झालेलं दिसतंय. ब्रेन एनलार्ज, ब्रेनचं मॉडिफिकेशन झाले. ब्रेन हा वेल डेव्हलप्ड होत गेलाय. म्हणजे ह्यांच्यातला पण ब्रेन कसा आहे? वेल डेव्हलप्ड आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर काय वेल डेव्हलप्ड सेरेबेलम आहे, हे वेल डेव्हलप्ड दिसते. सेरेबेलमचा यूज हा कशासाठी? तर बॅलन्स होण्यासाठी, बॅलन्सिंग ऑर्गन म्हणतो आपल्या. त्या बर्ड्समध्ये जो काय बॅलन्स ठेवत असते ते लोकोमोशन करते वेळेस वगैरे, हा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी सेरेबेलम हे इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणून त्यांच्यामध्ये सेरेबल हे वेल डेव्हलप्ड झालेलं आपल्याला दिसते. ओके, त्याचबरोबर बघा ह्यांच्यात काय? सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल फिमेल हे सेपरेट आहेत विथ प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम. म्हणजे आपल्याला इझिली ऑब्झर्व करू शकतो आपण एक्सटर्नली त्या बर्डला पाहून, इट इज मेल ऑर फिमेल, इट इज द सेक्शुअल डायमॉर्फिझम. लक्षात येते? त्यांच्यामध्ये आपल्याला हे डायमॉर्फिझम आपल्याला दिसून येत असते. त्याचबरोबर आहे आपल्याला इम्पॉर्टंट किंवा माहीत असलेले कॅरेक्टर आहे, दीज आर द ओव्हिपॅरस. म्हणजे काय करतात? ते एग ले करत असतात. फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये इंटरनल दिसणार आहे आणि डेव्हलपमेंट कशी आहे? डायरेक्ट डेव्हलपमेंट दिसणार आहे. पेरेंटल केअर करतात आपल्याला, आपण लास्ट लेक्चरमध्ये पण पाहिले. पेरेंटल केअर म्हणजे काय? म्हणजे ते जे काय पक्षी आहेत ते काय करतात? तर त्यांच्या यंग वन्सचं, म्हणजे त्यांच्या पिल्लांची ते केअर करत असतात. ओके, आपल्यात पण पेरेंटल पक्षी हा निघत नाही, राहू द्या. हे त्यांच्या यंग वनची म्हणजे त्या पिल्लांची काळजी घेत असते. तुम्ही बघितलं असेल ती चिमणी वगैरे जे काय असते त्यांच्या पिल्लांना ती चारा वगैरे चारत असते. ही काय, ह्याला काय म्हणतो आपण? पेरेंटल केअर. ओके, पेरेंटल केअर त्यांच्यामध्ये दिसून येणार आहे. त्याचबरोबर सीझनल मायग्रेशन, म्हणजे ते सीझनल मायग्रेशन करत असतात. बघा, म्हणजे आपल्या देशामध्ये पण बाहेरच्या देशातून काही पक्षी येत असतात. हे काय तर मायग्रेशन आहे. सीझननुसार ते मायग्रेशन करतात फॉर द रिप्रोडक्शन वगैरे, अशा प्रकारचं मायग्रेशन ह्या बर्ड्समध्ये दिसून येतं. यामध्ये बघा हेरॉनच्या काही प्रजाती आहेत, त्या पण काय करतात? मायग्रेटरी बर्ड्स म्हणून आपण ओळखतो त्याला. ओके, लक्षात ठेवा. सॉलोज आहेत, काहीतरी बर्ड्स आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मायग्रेटरी बर्ड कोणत्या कोणत्या आहेत. मी एक एक्झाम्पल सांगितलं फॉर हेरॉनमधील स्पेसिस. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मायग्रेशन करणारे बर्ड्स कोणते कोणते आहेत. मला तुम्ही त्यांची नावं कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे, बघा लास्ट पॉईंट काय? तर स्पेशल फीचर, युरिनरी ब्लॅडर इज अब्सेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये युरिनेशन हे होत नसतं. युरिन हे बॉडीमध्ये साठून राहत नसतं. ते काय करत असतात? युरिन कंटिन्युअस त्यांच्या बॉडीतून बाहेर टाकून दिलं असतं. जसं तयार होतं ते बाहेर टाकून देतात. कारण का? फॉर द रिड्यूस द वेट. बॉडीमध्ये ते युरिन साठवून ठेवत नाहीत, ते एक्सक्रीट आउट लगेच करत असेल. अँड देन दुसरं काय? तर द फिमेल शो द प्रेझेन्स ऑफ ओनली लेफ्ट ओव्हरी आणि लेफ्ट ओव्हिडक्ट. त्यांच्यामध्ये ओव्हरी ही एकच आहे, लेफ्ट साईडला आहे. ओव्हिडक्ट पण एकच आहे. दिस हेल्प टू द रिड्यूस वेट, म्हणजे वेट लॉस करण्यासाठी, वेट कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये हे दोन फीचर किंवा स्पेशल फीचर्स म्हणतो आपण. हे स्पेशल फीचर आपल्याला त्यांच्यात दिसून येते. म्हणजे काय बघितलं आपण? युरिनरी ब्लॅडर इज absent, then only one ovary is present with one oviduct at the left side. ओके, लक्षात आलं? दीज आर द बर्ड्स. ओके, तुम्हाला मी अभ्यास सांगितलाय, काय सांगितलंय? तुम्ही मायग्रेटरी बर्ड्स मला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. ओके, ठीक आहे. बघा, एव्ज समजले का? एव्ज म्हणजे काय? बर्ड्स. आपण त्यातले काही कॅरेक्टर पाहिले. काय अडचण असेल तर मला लगेच विचारा बर्ड्सबद्दल किंवा एव्जबद्दल. ठीक आहे, बघा आपण काय काय पाहिलं? ॲम्फिबिया, रेप्टाईल्स आणि एव्ज हे कंप्लीट केलेत. आपल्याला लास्ट पॉईंट राहिला आहे तो मॅमल्स. लास्ट लेक्चर किंवा लास्ट पॉईंट आहे ह्या टॉपिकमधील. नेक्स्ट लेक्चरला आपण हा टॉपिक संपवतोय. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.